चक्क पुरुष शिक्षक गरोदर त्यांच्यासाठी बाळंतपणाची 6 महिन्याची रजाही मंजूर झाली आणि हे शिक्षक 6 महिन्याच्या रजेवर गेले देखील. शिक्षण विभागानं पुरुषालाही केलं गरोदर. मग काय हो, खळबळ तर उडणार, चर्चा तर होणार. मित्र हो, नमस्कार. नोकरदार महिलांना प्रसूती काळामध्ये आराम मिळावा यासाठी, बालसंगोपनासाठी वेळ मिळावा यासाठी कायद्यानं प्रसूती रजा म्हणजे बाळंतपणासाठी जी रजा असते ती शासनानं मान्य केलेली आहे. ती मान्य केली जाते, मंजूरही होती त्या व्यक्तींना. त्यानुसार बघा, प्रत्येक नोकरदार महिलेला 6 महिन्याची प्रसूती रजा देण्यात येते, म्हणजे बाळंतपणासाठी 6 महिन्याची रजा देण्यात येते. मात्र बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यामध्ये एका पुरुष शिक्षकाला बाळंतपणाची रजा मिळाली आणि हे विचित्र प्रकरण भलतंच चर्चेला आलं. महुआ ब्लॉक अंतर्गत हसनपूर ओस्ती उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यरत असलेले BPSC शिक्षक जितेंद्र कुमार हे बघा, पुरुष असूनही 6 महिन्याच्या प्रसूती रजेवर गेलेले आहेत. अर्थात याबाबत बरीच चर्चा होत आहे. शिक्षण विभाग एका पुरुष शिक्षकाला गर्भवती असल्याचं जाहीर करून प्रसूतीचा लाभ देत असल्यामुळं लोक हैराण झाले. हो, या शिक्षण विभागाचं डोकं ठिकाणावर आहे का, असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे. हसनपूर ओस्ती शाळेमध्ये BPSCने नियुक्त केलेले जे शिक्षक आहेत जितेंद्र कुमार, हे 1 नोव्हेंबरपासून प्रसूती रजेवर आहेत, म्हणजे बाळंतपणासाठीच्या रजेवर. 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता आणि त्यानुसार त्यांना 6 महिन्याची रजा ही मंजूर झाली होती. गर्भवती असल्याचं कारण देत शिक्षण विभागानं प्रसूती लाभांतर्गत ही रजा मंजूर केली आणि बातमी चर्चेचा विषय ठरली. नेमकं काय प्रकरण आहे बघा. शिक्षक जितेंद्र कुमार यांच्या पत्नी निधी कुमारी या देखील सरकारी शाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्या लोधीपूर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यरत आहेत. आता या शिक्षक असलेल्या जितेंद्र कुमार यांच्या पत्नीच्या प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत या शिक्षकाने रजा मागितली होती. रीतसर मागणी केली होती रजेची त्यांनी. यात त्यांची कसलीही चूक नव्हती. त्यांनी विनावेतन रजेची मागणी केली होती, पण शिक्षण विभागाने त्यांना चक्क बाळंतपणाची रजा मंजूर केली. प्रसूती लाभांतर्गत ही रजा देण्यात आली, पण हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा खळबळही उडाली आणि चर्चाही होऊ लागली. पुरुष शिक्षकाला बाळंतपणाची रजा, पुरुष शिक्षक चक्क गरोदर. लोकांनी शिक्षण विभागाची फार अक्कल काढली हो. गट शिक्षणाधिकारी अर्चना कुमारी त्यांनी याबाबत मात्र खुलासा केलेला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षा कोश पोर्टलवर तांत्रिक बिघाडामुळे पुरुष शिक्षकांना प्रसूती लाभ देण्याची, रजा देण्याची ही कारवाई झालेली आहे. अशी रजा पुरुष शिक्षकांना देय नाही हे देखील ते सांगतायत. पण ही मानवी चूक नसून तांत्रिक चूक आहे. ही सर्व माहिती जिल्हा शिक्षण प्रकल्पाला देण्यात आलेली आहे. त्यात लवकर सुधारणाही केली जाईल असा खुलासा करण्यात आलेला आहे. बघा, चूक कोणाची असेल हो, पण आबरू तर शिक्षण विभागाची गेली ना हो. बघा, प्रशासन कधी कधी असं काही करतं आणि लोक थक्क होऊन पाहतात. त्या बिचाऱ्या शिक्षकाचा काहीही दोष नसताना खाली मान घालायची वेळ त्या बिचाऱ्यावर आली ना हो. चालायचं प्रशासन आहे. अशा प्रशासनाबद्दल तुम्ही काय म्हणालो जरूर सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.